वेल प्लेड अतुल. आणि अतुल आपण यायचंय प्लेअर ऑफ द मॅच साठी. अतुल सीझर किंगने एक चांगली मॅच रंगवली इकडे आणि 6 बॉल 20 ची गरज असताना अतुलने हल्ला बॉल केला. चला लवकर मॅच चालू करायची. चला लवकर मॅच चालू करायची आहे. क्वार्टर फायनलची मॅच कॉर्नर स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध प्राईम रोज आणि कॉर्नर स्मॅशरची एक इम्पॉर्टंट मॅच. स्ट्राइक एंडला बॅटर गणेश, नॉन स्ट्राइक एंडला शिशिर आणि बॉलर मनीष. या बॉलवर पण आडव्या बॅटने खेळले गेले तिकडे आणि स्ट्राइक एंड एक रॉकेट थ्रो. इकडे पण लेग ब्रेक चांगला वळवला मनीषने आणि शिशिरला जागेवर थांबवलं. गुड बॉल मनीष. फॉर वाला बॉल, नवीन बॉल एवढा कट करणं थोडं डिफिकल्ट आहे, बट खूप चांगला लेग ब्रेक फिरवला. नवीन बॉलला फॉर असतात त्यामुळे ग्रिप मध्ये बसत नाही. गुड बॉल. या बॉलवर पण तिकडे रन्स आणि तिकडे मोये मोये आणि बॅटर आउट. गणेश एक इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या बाहेर. अनिल शेट्टी. अनिल शेट्टी आपण कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे. या बॉलवर पण बॉल हवेत होता आणि तिकडे
2 रन झालेत आणि 1 विकेट गेले पहिल्याच ओव्हरमध्ये. मनीष एक चांगला स्पेल. स्ट्राईक एंडला बॅटर नवीन तन्मय. सीसीच्या सोबतीला क्वार्टर फायनल नंबर 3 चालू आहे इकडे. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. 2 टीम सेमीफायनल मध्ये गेल्यात. एक क्रेस मावळा आणि टीम सीझर किंग. तिसरी टीम कोण असेल? या बॉलवर पण लेग ब्रेक. या बॉलवर दांडे गोल. काय बॉल वळवला मनीषने. अफलातून बॉल. बॉल ऑफ द टुर्नामेंट. खतरनाक बॉल. मनीष काय अँगल बनवला मनीषने. कडक बॉल. मनीषने लेग ब्रेक. अगदी डोंबिवली स्टेशनला एका ट्रॅक वरून दुसऱ्या ट्रॅकला ट्रेन जाते तसा लेग ब्रेक. कडक भाऊ. बॉल ऑफ द टुर्नामेंट. 2 दिवसामध्ये हा बॉल अगदी चर्चेत राहील. जबरदस्त बॉल. इकडे पण हा बॉल पाहिला तर व्हाईट बॉल. रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. 4 रन 2 विकेट. टॉस जिंकून प्रायमरोज टीमने पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जो मात्र मनीषने खरा केला. या बॉलवर पण थांबवलं आणि पहिली ओव्हर संपली. 4 रन 2 विकेट. गुड बॉलिंग मनीष. अतुलने पण काय बॅटिंग केली आणि खूप चांगला खेळ केला अतुलने. फोर फॉर 2 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 1 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 4 रन 2 विकेट. सध्या कॉर्नेल थोडी बॅकफुटला आलेली आहे इकडे. श्रेयस टाकतोय बॉलिंग. सेकंड ओव्हर. कॉल घेतला होता की मन्या खूपच जवळ आहे. कृपया पंचांचा निर्णय जरा राखावा. मान द्यावा असं मनीष यांना विनंती. We request the players to please respect the umpire's call. Shreyas to ball the next one. Sisir on strike. 4 for 2. End of first over. Good ball on the leg side. It's in the air. Single taken. Off the mark Sisir. Sid wanted to send back just a single. One more score added to the scorecard. The scorecard reads 5 for 2. Second ball. Shreyas ball. Sid places the ball. बऱ्यापैकी वरून आलेला हा बॉल प्लेस केलाय. 2 विकेट गेल्यात. सेन्सिबल क्रिकेट खेळताना इकडे सिड. त्यांना माहिती आहे अजून 4 ओव्हर टोटल बाकी आहेत. पुढचा हा बॉल ऑफला बाहेर टाकताना डॉट बॉल आलेला. अजून एक 2 सलग डॉट बॉल दिलेले तिकडे. प्रेशर बिल्डिंग अ बेट ऑन कॉर्नेल. श्रेयसची नेक्स्ट डिलिव्हरी. ह्यावेळेस थोडीशी लाईन चुकताना पंचांचा वाईटचा इशारा. 1 रन गिफ्टेड. 6 for 2. 3 बॉल बाकी ओव्हरचे. सीड ऑन स्ट्राईक.
नेक्स्ट बॉल हिट इन दी एअर, सरळ बाउंड्रीच्या फिल्डरच्या हातात. चांगलं क्षेत्ररक्षण, बॉल सुटला होता पण नंतर प्रॉपरली जज करून परत हातात घेतला त्यांनी. एकच रन दिलेली आहे इकडे टीम कॉर्नेलला. कॉर्नेलचा स्कोर 7 रन झालेले आहेत. 7 रन, 2च विकेट गेल्या तिकडे. ओपनर गेलेत मेन. नेक्स्ट बॉल सिसिरला दिला, पट्ट्यातला बॉल हवेत गेला होता. बॉल कोणी फिल्डर नाही. आयडियली मनीष हे तिकडे पाहिजे होते पण एक फील्ड प्लेसमेंट वेस्ट केली त्यांनी. कॅच होता हा, चांगला बॉल होता. चांगली फील्ड प्लेसमेंट असती तरी विकेटही मिळाली असती. नेक्स्ट बॉल ऑफ दी ओव्हर, डाऊन द लेग साइड, परत एक हवेत गेला बॉल. अजून 1 रन ऍडेड. हळूहळू स्कोर कार्ड वरती सरकताना इकडे ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 ओव्हर समाप्त झालेल्या आहे इकडे. चांगली बॉलिंग प्रिमरोजची, कंट्रोल केलंय टीम कॉर्नेलला. स्कोर कार्ड रीड्स 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 ॲट द एंड ऑफ 2 ओव्हर्स. सीड आणि सिसिर सेन्सिबल क्रिकेट खेळतात. त्यांना माहिती आहे की अजून 3 ओव्हर बाकी आहेत. 18 बॉल बाकी आहेत. थोडेसे चांगले हिट आले तरी स्कोर एक 50-60 जरी केला तरी, आपण जशी आदली मॅच बघितली होती 57चं टार्गेट होतं. लास्ट ओव्हरपर्यंत गेलेली मॅच. सेम त्यांचा प्लॅन असावा. सीड ऑन स्ट्राईक, साहिल टू बॉल. 3rd ओव्हरचा पहिला बॉल. फुल टॉस दिलेला आहे. पंचांचा नोचा इशारा. 1 रन गिफ्ट केलेले आहे, +1. 2 रन मिळाले तिकडे. अजूनही फील्ड प्लेसमेंट काही मनीष चेंज करत नाही आहेत. नो दिलेला आहे बॉल इकडे. हाईटचा बॉल होता. साहिलचाच पहिला बॉल नो गेला आहे आणि अशा प्रकारे धाव संख्या डबल डिजिट मध्ये पोहोचलेली आहे. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सागर सुगंधी यांनी चांगली सुरुवात दिली होती, ते आज पवेलियन मध्ये लवकर गेलेत. नेक्स्ट बॉल, स्लॉट मध्ये आलेला बॉल, चांगला हिट, चांगला प्रयत्न होता इकडे कॅचचा. 1 रन ऍडेड टू द स्कोर कार्ड. सिसिर अजूनही वरती एलिव्हेट करत नाहीत, बॉल हवेत मारत नाही आहेत. सीड सुद्धा खालून खेळतायत. चांगली बॉलिंग इकडे, वाईट बॉल. 1 रन गिफ्ट केलेले आहे. नेक्स्ट मॅच साठी कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी डगआउट मध्ये यावे. नेक्स्ट बॉल बाय साहिल. साहिलचा परत एक लाईन चुकलेला बॉल. नोचा इशारा पंचांचा. प्लस करू शकले असते पण सोडलेला आहे. 1 रन ऍड झाले इकडे. स्कोर कार्ड 14 रन 2 विकेटच्या नुकसानावर. अल्पाइन आणि मॅरीगोल्डला रिक्वेस्ट आहे डगआउट मध्ये यावे. शॉट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल सरळ बॉलरच्या हातात येताना नेटला लागून चान्स होता इकडे रनआउटचा. सिसिर ऑन स्ट्राइक, साहिल टू बॉल. नेक्स्ट बॉल ऑफ दी ओव्हर, 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल सिसिरला दिला स्लॉट मध्ये. सिसिर काही चुकत नाही, पोहोचवलेला आहे सीमा रेषे बाहेर. 4 चौकार सिसिरच्या बॅटमधून आलेला. हळूहळू फ्लो मध्ये येताना टीम कॉर्नेल, त्यांना माहिती आहे की त्यांना प्रिमरोज समोर एक चांगलं टार्गेट ठेवायचं आहे. बॉलिंग स्ट्रॉंग आहे टीम कॉर्नेलची. त्यांना एक स्कोर हवा आहे पण स्कोर कार्डवर डिफेंड करायला, आणि त्याची सुरुवात सिसिरनी करून दिलेली आहे. इकडे चौकार मारलाय. साहिल टू बॉल द नेक्स्ट वन. 3 बॉल झालेत ओव्हरचे. 3 बॉल बाकी. 3 चेंडू टाकलेले आहेत. सिसिर ऑन स्ट्राइक. डाऊन द लेग साइड. अजून एक कडक शॉट. एक लेग एक ऑफ. एक लेगला मारला होता, एक ऑफला. जिकडे मनीष उभे राहत आहेत तिकडच्या दुसऱ्या दिशेने मारतायत चौकार. आणि हा चांगला शॉट. 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी. स्कोर कार्ड गोज ऑन टू 23 नाव. चांगली ओव्हर टीम कॉर्नेल साठी. 23 फॉर 2. सिसिर ऑन स्ट्राइक. साइड टू बॉल. वाईड बॉल टाकला इकडे. नोचा इशारा पंचांचा. फुल टॉस स्टंपच्या मागे. बॉल सुटला होता हातातून. 24 रन आलेत. स्कोरही चांगला आलाय स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल साहिलचा. सिसिर ऑन स्ट्राइक. हा बॉल लेगला दिला होता, परत मारलाय पण यावेळेस नेटला लागून हातात आलेला हा बॉल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला होता सिडनी, पण सिसिरला माहित होतं एकच रन घ्यायची आहे, आपण नंतर मारू शकतो. रनआउट व्हायची गरज नाहीये, विकेट टाकायची गरज नाहीये. जर विकेट ठेवला तर एक चांगला स्कोर होऊ शकतो. दोघेही सेट झालेले बॅट्समन इकडे. साहिलला मात्र थोडी रिदम मिळत नाहीये त्यांची, जी पहिल्या 2 बॉलमध्ये मिळाली होती. बघूया साहिल आपला नेक्स्ट बॉल कसा टाकतात. शेवटचा बॉल आहे ओव्हरचा. 25 वर 2 विकेट. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. हा एक चेक केलेला बॉल.
नेक्स्ट बॉल साहिलचा लेग साईडला. ते मनीषला बहुतेक बॉलिंग टाकतात असं वाटतं इकडे. मनीषच्या हातात बॅट द्यावी. फील्ड प्लेसमेंट थोडी चेंज करताना. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. सीड ऑन स्ट्राईक. साहिल टू बॉल. लास्ट बॉल फ्लॅट शॉट आणि कॅच ड्रॉप झाला इकडे. बॉल खालतीच होता, झुकत होता अजून खालती आणि ड्रॉप केलेला आहे इकडे. कॅच ड्रॉप केलाय सीडचा. डिफिकल्ट चान्स होता पण असे चान्स घेतले पाहिजेत कारण का नाही तर टीम मोठा एक स्कोर नेऊन ठेवेल. 27 झाले 3 ओव्हरच्या समाप्तीवर. 27 फॉर 2 विकेट्स ॲट द एंड ऑफ 3 ओव्हर्स. 12 बॉल बाकी आहेत टीम कॉर्नेलकडे. 12 बॉल बाकी आहेत प्रिमरोजकडे विकेट्स घ्यायला, स्कोर दाबून ठेवायला. 12 बॉल आहेत कॉर्नेलकडे एक चांगला स्कोर बनवायला इकडे. दोन्ही टीम खूप मेहनत करून क्वार्टर्स पर्यंत पोहोचल्यात. प्लस मायनस दोन्ही टीम मध्ये होते. एक्साइटिंग क्वार्टर फायनल तुमच्या समोर येते. 8 ऑफ द टॉप टीम्स फ्रॉम अनंतम आर प्लेइंग टू विन COT 3. बॉलिंगला आलेले आहेत स्वप्नीलचा पहिला बॉल मारण्याचा प्रयत्न हातात मारलाय. रनआउटचा चान्स होता इकडे आणि रनआउट झालेले आहेत. डिरेक्ट हिट इकडे लागलेला आहे. हातात गेला हा बॉल नेटला लागून आणि अजून एक विकेट गमावली आहे टीम कॉर्नेलनी. 3 विकेट डाऊन. अरविंदनी डिरेक्ट हिट मारलाय. सागर आता आलेले आहेत. सो सॉरी, मला वाटलं सागरने ओपन केलं होतं, माझं लक्ष नव्हतं, मी लेट आलो. सागर आलेले टॉप परफॉर्मर आहेत ते कॉर्नेलसाठी. आतापर्यंत त्यांनीच कॉर्नेलला एक मोठी बढत दिलेली आहे. दर मॅचमध्ये एक मोठा स्कोर केलेला आहे त्यांनी आणि त्याचप्रमाणे चांगली फिल्डिंग आणि बॉलिंग सुद्धा केलेली आहे. मॅरीगोल्ड आणि अल्पाईनच्या कॅप्टनला विनंती आहे कृपया डगआउटमध्ये यावे. टॉस करायचा आपल्याला. मॅरीगोल्ड आणि अल्पाईनचे कॅप्टन प्लीज कम टू द डगआउट फॉर द टॉस. मॅरीगोल्ड अँड अल्पाईन. मॅरीगोल्ड अँड अल्पाईन. मॅरीगोल्ड आणि अल्पाईनच्या कॅप्टनना विनंती आहे कृपया डगआउटमध्ये यावे. आपण टॉस करणार आहोत. स्वप्नील टू बॉल. पहिल्याच बॉलला विकेट घेतली आहे. सिसिर ऑन स्ट्राईक. सेकंड बॉल ऑफ दी ओव्हर. फुल टॉस. हिट 6. सिसिर इज ऑल सेट. सिसिरला तो बॉल जवळजवळ फुटबॉल सारखा दिसला. जसा फुल टॉस आला तसा पोहोचवला त्याला सीमारेषेच्या बाहेर सिक्सरसाठी. अमेझिंग शॉट बाय सिसिर. 6 रन्स ॲडेड टू द स्कोर कार्ड. नंबर 0 ठेवलाय आणि टी शर्टवर पण मारले 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत. नेक्स्ट बॉल अजून एक केलेला वरती लॉफ्टेड शॉट. यावेळेस नेटला लागून प्लेअरच्या हातात गेलेला हा बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. बॉल बाउन्स झाला होता पण चांगला पकडलाय त्यांनी. स्वप्नील टू कंटिन्यू दी बॉलिंग. रिहान आले स्ट्राईकवर आता साथ द्यायला सिसिरला. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. किती बॉल? सॉरी, माय बॅड. 3 more balls to go. अजून एक चांगला शॉट आणि काय हा कॅच सागरनी मारला होता. मिडल केला होता. कॅच आउट झालेत. व्हॉट अ फिल्डिंग. आपण एक चांगला रनआउट बघितला होता यावरच्या पहिल्याच बॉलला आणि आता चौथ्या बॉलला एक चांगला कॅच बघितला इकडे. कॅचेस विन मॅचेस. दिस कुड बी वन ऑफ द टर्निंग पॉइंट्स. मेन विकेट होती सागरची ज्यांनी आतापर्यंत एक चांगला स्टार्ट चांगला स्कोर नेला होता कॉर्नेलचा आणि चांगली विकेट डिझर्व करते प्रिमरोज. असे कॅचेस अशा विकेट्स स्वप्नीलनी कंट्रोल केलंय. अक्षय आलेले आहेत पिचवर सिसिरला साथ द्यायला. 2 बॉल बाकी आहे ओव्हरचे. 2 more balls टू गो. लास्ट बॉल्स. चष्मा घरी विसरल्यामुळे आम्हाला स्कोर कार्ड नीट दिसत नाहीये पण 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. स्वप्नील टू बॉल. अक्षय ऑन स्ट्राईक. अक्षय हिट. जास्त 6. अक्षयच्या बॅट मधनं आलेला हा कडक आवाज आणि तो फक्त चाललेला एकाच दिशेला, तो म्हणजे सिक्सर. अक्षयने ऍड केलेले आहेत 6 रन आपल्या स्कोर कार्डवर. कॉर्नेलनी स्कोर नेलाय 40 वर. आता चौथी ओव्हर आपण बघतोय. नॉर्मल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 40 हे इझिली मारलेले आहेत. अजूनही ओव्हरचा 1 बॉल बाकी आहे. 7 बॉल आहेत त्यांच्याकडे आणि अशीच बॅटिंग फ्लो मध्ये राहिली तर चांगला स्कोर नेऊन ठेवू शकतात वरती. मनाच्या हातात एक बॅट द्यावी अशी माझी विनंती आहे. नेक्स्ट बॉल. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. स्वप्नीलचा. अक्षय ऑन स्ट्राईक.
स्लॉट मधला बॉल हेड 6. सेम रिझल्ट सेम बॉल. अगेन अ शॉट. फरक पडत नाही. मनीषला पुढे उभं करा किंवा क्रीज मध्ये उभं करा. हा बॉल चाललाय सिक्सर साठी. 6 more runs added to the score card. कॉर्नेलनी स्कोर नेलाय 46 ला. एंड ऑफ द 4th ओव्हर. पहिला 2 ओव्हर खूपच टाईट पडला होता. 46 झालेत. 46 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स इन 4 ओव्हर्स. हा चांगला स्कोर आहे 4 ओव्हरच्या एंडवर. बघूया 5व्या ओव्हरला 2 हार्ड हिटर आहेत तिकडे. सिसिर आणि अक्षय त्यांना बॉलिंग टाकायला येत आहेत. एक दिग्गज खिलाडी स्वप्नील. बघूया स्वप्नील आपल्या एक्सपिरियन्स प्रमाणे कुठे बॉल टाकतो. विकेट काढतो की नाही काढत. जर ह्याने विकेट काढली तर स्कोर दाबला जाईल बऱ्यापैकी. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळताना मनीष मसूरकर यांनी आपली पोझिशन सोडून 1 रन वाचवण्याचा निर्णय घेतलाय. गुड कॉल. स्वप्नील नांचे आलेले आहेत 22 नंबरचे प्लेयर. सिसिर ऑन स्ट्राईक. एकमेकांचा चष्मा पुसून देताना विकेट किपरला. चांगले टीम स्पिरिट इकडे बघतोय आपण. स्वप्नील टू बॉल. लास्ट ओव्हरचा पहिला बॉल. चांगला बॉल सिक्सर. ह्याच्यावर लिहिला होता यू मिस आहे. फुल टॉस घेतलेला बॉल चांगला सोडला होता. फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून सिसिरने मारलाय 6 रन. आपण लास्ट 4 बॉल मध्ये जवळ 4 षटकार बघितले तिकडे. स्कोर कार्ड आता 50च्या पार झालेला आहे. बघूया 5 बॉल बाकी आहेत. स्वप्नील कसा कंट्रोल करतात हा स्कोर आणि सिसिर कसा वाढवतात टीम कॉर्नरसाठी. नेक्स्ट बॉल ऑफ द मॅच. सेकंड बॉल ऑफ द ओव्हर. सिसिर ऑन स्ट्राईक. अनदर फुल टॉस. पण यावेळेस नेटवर मारला होता. चांगला थ्रो इकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. फुल टॉस कन्वर्ट नाही करता आलाय पण या बॉलला 1च रन मिळालेले. आता फक्त 4च बॉल बाकी आहेत टीम कॉर्नेलकडे. स्कोर कार्ड 53 for 4. 4 balls to go from the first exciting innings. Primrose versus Cornell. Swapnil to ball. नेक्स्ट बॉल डाऊन द लेग साइड. हवेत मारलेला बॉल वरती लागून फिल्डरच्या हातात. श्रेयसनी चांगला पकडलाय आणि थ्रो दिलेला आहे कीपरकडे. चांगली फिल्डिंग इकडे. अजून चांगली बॉलिंग बघतोय आपण इकडे. पहिल्या बॉलला 6 आल्यावर दोन्ही चांगले कमबॅक केलेले बॉल. 1-1च रन दिलेले आहे सिसिरला आणि अक्षयला. नेक्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. स्वप्नीलचा बॉल आणि एज लागलेला आहे आणि याचसाठी मनीष तिकडे उभे होते. एज लागला. फिरणारा हा बॉल आणि चांगला झेल घेतलाय. सिसिर परत चाललेत पवेलियन मध्ये चांगली बॅटिंग करून. चांगला एक स्कोर इकडे उभा केला त्याने आपल्या टीमसाठी. पण अजूनही या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट बॅट्समॅन कोण आहे ते बघूया. 54 रन झाले स्कोर कार्डवर. मागच्या क्वार्टरमध्ये आपण 57 बघितलेले. 57 सुद्धा थोडे डिफिकल्ट होतात कारण का दोन्ही टीममध्ये चांगले बॉलर चांगले बॅट्समन आहेत. नवीन बॅट्समन आलेत क्रीजवर. प्रसाद आलेला आहे स्ट्राईकवर. प्रसादच्या बॅटमॅननं सुद्धा आपण आधी 6 वगैरे बघितलेले आहेत. बघूया तो स्वप्नीलच्या बॉलिंगला कसा टॅकल करतो. स्वप्नीलने आतापर्यंत चांगला स्कोर कंट्रोल केला इकडे. ॲज अ टीम प्रिमरोजनी चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग आणि चांगले टीमवर्क दाखवले इकडे आपल्याला ओव्हरऑल आतापर्यंत. तरी थोडेसे 6 गेले तिकडे. थोडे 6 खाल्ले पण कंट्रोलमध्ये केला आहे. स्कोर कार्ड हा कंट्रोलमध्ये ठेवला आहे. स्वप्नील टू बॉल द नेक्स्ट वन. 5वा बॉल या ओव्हरचा. अजून 2 बॉल बाकी आहेत. प्रसाद ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. हळूवार हवेत मारलेला बॉल. 1 रन घेऊन स्ट्राईक रोटेट केलाय. त्यांना माहिती आहे अक्षयला जर स्ट्राईक दिला तर 6 येण्याचा चान्स जास्त आहे. लास्ट बॉल आहे या ओव्हरचा. परत जर मनीष मागे असता तर त्यांना कॅच मिळाला असता सगळ्यांना वाटतं शिवाय मनीष के. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग्स. प्रिमरोज वर्सेस कॉर्नेल. 55 for 5. 5. लास्ट बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चांगली ओव्हर टाकले. सगळे लिगल डिलिव्हरीज टाकले तिकडे स्वप्नीलने. लास्ट बॉल टाकतायत. अक्षय ऑन स्ट्राईक. चांगला बॉल षटकार आणि त्याचसाठी यांना स्ट्राईक हवा होता.
कमी स्ट्राईक मिळाला आहे ओव्हरला, पण जेव्हा पण मिळाला त्यांनी 6 मारून कन्वर्ट केलेला आहे. टोटल स्कोर कार्ड नेऊन ठेवलेला आहे त्यांनी वरती. 62चं टार्गेट दिलं आहे. 61 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सध्याच्या क्वार्टरचा हायेस्ट स्कोर आहे. 62 रन्स टू विन. आम्ही कमिटी मेंबर्सला विनंती करतो कृपया कोणीतरी इकडे डगआउटमध्ये यावे, कारण का आम्हाला स्कोरर हवा आहे. 62 रन्स हवेत 30 बॉल्समध्ये. 30 बॉलमध्ये 62 रन हवेत. पहिला 2 विकेट गेल्यानंतर आपण अक्षय आणि सिसिर त्याच्याचबरोबर सीड करून चांगली बॅटिंग बघितली. स्कोर कार्ड कंट्रोलमध्ये ठेवलं होतं प्रिमरोजच्या ओपनिंग बॉलर्सनी, पण नंतर काय ही बॅटिंग सिसिरची अक्षयची, षटकार आणि चौकारांच्या जोडीने त्यांनी स्कोर नेऊन ठेवला आहे 61 वर. 62 धावांची गरज आहे. टीम कॉर्नेलला डिफेंड करायचा एवढाच टार्गेट. प्रिमरोजला जिंकायचं असेल तर 62 बनवायचे आहेत. कॉर्नेलला जिंकायचं असेल तर फक्त विकेट्स घ्यायच्या आहेत आणि डिफेंड करायचे आहेत. कॉर्नेलची फिल्डिंग तर आपल्याला माहीतच आहे, बॉलिंग अटॅकही आहे. बघूया प्रिमरोज कसं त्यांना हँडल करतात. सेकंड इनिंग थोड्याच वेळात चालू होते. वी रिक्वेस्ट द बॅट्समॅन ऑफ प्रिमरोज टीम टू प्लीज कम टू द क्रीज. प्रिमरोजच्या दोन्ही बॅट्समनला विनंती आहे की कृपया तुम्ही क्रीजवर यावे, सो दॅट वी कॅन स्टार्ट द सेकंड एक्साइटिंग इनिंग ऑफ द क्वार्टर फायनल्स बिटवीन कॉर्नेल अँड प्रिमरोज. रोहित आलेले आहे तिकडे स्कोर मोजायला. रोहित, आम्ही विनंती करतो कृपया इकडे स्कोर लिहायला यावं, कारण का आमच्याकडे स्कोररची कमी आहे. रोहित देवाडिगा यांचं आगमन झालेलं आहे. रिसेंटली एंगेज झालेत रोहित देवाडिगा. त्यांच्या परफॉर्मन्सवरनं तुम्हाला कळलंच असेल. 6 4 सिंगल्स 2s सगळ्याचीच सवय लावून घेत आहेत ते, कारण का संसारात सगळंच करावं लागतं. स्कोर कशावर करायचे? मोबाईलचा पासवर्डही लागेल. जे स्कोरर होते त्यांच्या मोबाईलवर आम्ही स्कोर कसा मोजू जर आमच्याकडे पासवर्डच नाही आहे. नाही, तो गेला त्याचा आहे. तो मूत्र विसर्जन करायला गेला, टॉयलेटला गेला. पियुषला विनंती आहे की लवकर यावे. पियुष, तुझा पासवर्ड आम्हाला माहित नाही आहे. आम्ही 5चा कॉम्बिनेशन टाकले, लॉक दाखवत आहे, ओपन आफ्टर 24 आवर्स लिहून आलंय. कॉर्नेलच्या प्लेयर्सनी आपली जागा घेतलेली आहे. त्यांना डिफेंड करायचे 62. प्रिमरोजचे ओपनर्स आलेले आहेत आणि त्यांना स्कोर करायचे 62. 30 बॉलमध्ये गणेश एकदम दिग्गज फास्ट बॉलर आहेत, नावाजलेले बॉलर आहेत टीम कॉर्नेलचे. अरविंद ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकवर स्वप्नील. फर्स्ट ओव्हर सुरू करतोय सेकंड इनिंगची इन दिस एक्साइटिंग रन चेस. सेकंड क्वार्टर फायनल ऑफ द डे, कॉर्नेल वर्सेस प्रिमरोज. गेम ऑन. गणेश टू बॉल. पहिला बॉल फुल टॉस मागे टाकलेला आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा. 1 रन स्कोर कार्डवर ऍड झालेले आहे. 0 बॉल 1. 30 बॉल अजूनही बाकी. नेक्स्ट बॉल यॉर्कर लेनचा हा बॉल होता. स्टंप मिस केलेला आहे इकडे. बॅट कट म्हणतात अंपायर. चांगला बॉल होता. सुपर पेस पकडली इकडे. लाईनही चांगली होती. बॅट्समनला आपला संयम ठेवायचा आहे. त्याला 62 रन्स बनवायचे त्यांना. नेक्स्ट बॉल चांगला पट्ट्यात आलेला बॉल. 1 रन घेण्यात यशस्वी. सिसिरची सुंदर फिल्डिंग, डिरेक्ट थ्रो टुवर्ड्स द कीपर. चांगली बॉलिंग इकडे. त्यांनी मगाशी बघितलं की कॉर्नेलनी नेक्स्ट टीमचा अजूनही टॉस नाही झालाय. नेक्स्ट टीमचा जर टॉस नाही झाला तर तुमची 4 ओव्हरची मॅच करण्यात येईल. आम्ही अल्पाईनच्या कॅप्टनला आणि मॅरीगोल्डच्या कॅप्टनला विनंती करतो कृपया डगआउटमध्ये लवकरात लवकर यावे. नेक्स्ट बॉल गणेशचा. स्वप्नील ऑन स्ट्राईक. दॅट्स डाऊन द लेग साइड. वाईडचा इशारा पंचांचा. 1 रन अजून ऍड झालेली आहे स्कोर कार्ड मध्ये. स्कोर कार्ड इज 3 for no loss आफ्टर 2 balls.
नेक्स्ट बॉल गणेशचा फुल मारलेला होता, इकडे रनआउटचा चान्स, पण सागर सुगंधी यांना बॉल कलेक्ट नाही करता आलाय. चांगला प्रयत्न केला होता, बॉल जोरात आला होता, त्यांनी अडवलेला नक्की, पण त्यांच्या हातात नाही बसला. रनआउटचा चान्स होता. कधी कधी मॅच मध्ये तुम्हाला थोडं नशीबही लागतं. पहिली ओव्हर चालू आहे. इकडे गणेशची चांगली बॉलिंग आपण बघतोय. अजून विकेट नाही गमावली आहे, विकेट ठेवायचे आहेत प्रिमरोजला. टार्गेट काही मोठं नाही, 62 टू विन. नेक्स्ट बॉल, एक्सलेंट बॉल, पायात आलेला बॉल होता हा. पेस अटॅक बघतो इकडे आपला आपण चांगला. गणेश यांचा पायात टाकलेला बॉल, मुवमेंटला खूप कमी वेळ मिळाला आणि 22 मध्ये 1 रन मिळालेला आहे. 4 बॉल झालेत ओव्हरचे आणि स्कोर झाला आहे 5 रन. 4 बॉल 5 रन. 4 बॉल झालेत, 5 रन झालेले आहे. स्कोर कार्डवर संयम ठेवून बॉलिंग बॅटिंग करतायत. नेक्स्ट बॉल, गणेशचा बॉल लेग लाडू मारताना रनआउटचा चान्स. इकडे 2 फिल्डर असताना स्वतः बॉलर बॉलसाठी गेला होता, त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं इकडे. वी रिक्वेस्ट द नेक्स्ट 2 टीम्स टू कम फॉर द टॉस. अल्पाइन चे कॅप्टन कृपया डगआउट मध्ये यावे. हो गया टॉस, टॉस झालाय, टॉस झालाय, मला माहित नव्हतं. नेक्स्ट बॉल गणेशचा डॉट बॉल घेतला टीमसाठी. आमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन इकडे गेमवर होतं, आम्ही बघत नव्हतो टॉसकडे, पण टॉस ऑलरेडी झालेला आहे तर माफी असावी. 1 ओव्हर संपलेली आहे. स्कोर कार्ड झालेला आहे 6 रन. 6 बॉल 6 रन आलेले आहेत. चांगली बॅटिंग करतात तिकडे प्रिमरोज. ॲक्च्युली त्यांना माहिती आहे गणेश हा एक स्ट्रॉंग बॉलर आहे. पूर्ण मान देऊन बॅटिंग केली आहे पहिल्या ओव्हरला. त्यांनी सुद्धा बघितले कॉर्नेलनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स काहीच मारले नव्हते आणि नंतर जेव्हा हात मोकळे करायला मिळाले त्यांनी 61 हा स्कोर कार्ड नेऊन ठेवला होता. सेम प्लॅन असेल टीम प्रिमरोजचा. नेक्स्ट बॉलिंग सिड. बॉल डाऊन द लेग साइड, वे डाऊन द लेग साइड होता. टर्फच्या क्रीजच्या बाहेर पडलेला बॉल, वाईट बॉल. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल आणि बॉल घेतलाय. एक्साइटेड टीम कॉर्नेल. पहिली सफलता मिळाली टीम कॉर्नेलला अगेन्स्ट टीम प्रिमरोज. पहिली विकेट घेण्यात यशस्वी. स्वप्नील चाललेले आहेत बॅक टू द पवेलियन. 1 विकेट घेण्यात यशस्वी झालेले आहेत आणि तो डॉट बॉल सुद्धा मिळालेला आहे. प्रेशर हळूहळू बिल्ड होताना आपल्याला दिसतंय इकडे, पण 1च विकेट गेलेले. अजून खूप बॅटिंग लाईनअप बाकी आहे टीम प्रिमरोजची. एखाद दुसरा षटकार, एखाद दुसरा चौकार आणि टेबल पूर्ण हलून जातं. परेश पवार आलेले आहेत क्रीजला. मगाशी आपण बघितलं चांगली बॅटिंग केली होती यांनी. 6 मिळवून यांच्या टीमला एक चांगलं स्कोर कार्ड आणून दिलं होतं. सिट टू बॉल, द नेक्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. परत एक चांगला बॉल, लाईन चांगली पकडली आहे. सागरच्या आधी शिशिर तिकडनं पळत आलेत. शिशिर क्विक बिटवीन द विकेट्स, क्विक इन द आउटफील्ड ऑल्सो. डॉट बॉल, 2 डॉट बॉल सलग. नेक्स्ट बॉल, बाहेर टाकलेला बॉल आणि रनचा कॉल दिला होता आणि रन घेण्यात यशस्वी. नो +1 रन ऍड केलेले आहे इकडे स्कोर कार्ड मध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, गुड थिंकिंग बावी. 1 रन ऍड केली आहे स्कोर कार्ड मध्ये. स्कोर कार्ड गेल्या 9 रनवर 1 विकेटच्या नुकसानावर. 2च बॉल झालेत ओव्हरचे, 4 बॉल बाकी. नेक्स्ट बॉल, स्लॉट मध्ये आलेला बॉल. सुंदर शॉट होता, ग्राउंड शॉट. हा जर एलिव्हेशन मिळाला असता तर शॉर्टली वरती गेला असता सिक्सर साठी, पण खालून मारलेला बॉल. 1 रन ऍड झालेली आहे. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आता. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्लो बॉल, सुंदर असा डिस्गाइज स्लो बॉल त्यांनी टाकलाय. चांगली जजमेंट इकडे. एक्सपिरियन्स बॉलर सिड आपल्याला दिसत आहे. 3 पेस बॉल टाकल्यावर एक स्लो डिलिव्हरी टाकली त्यांनी. नेक्स्ट बॉल, फॉलोअप केलाय पेस बॉलनी. चांगली बॉलिंग बघतो आपण इकडे आतापर्यंत. चांगला कॉम्बिनेशन आहे, लाईन नाही सोडली त्यांनी. बॅट्समन थोडा विचार करताना की काय करावं नेक्स्ट बॉलवर, आणि तो विचार करताना त्यांची विकेट गेली आहे इकडे. विचार करत होते पण नेक्स्ट बॉल स्लो येईल की फास्ट. पेस बॉल स्टंपवर आला होता, यॉर्क करून घेतलाय स्वतःला आणि अजून एक विकेट गेलेली आहे टीम प्रिमरोजची.
क्वार्टर फायनलचा सामना बघतोय आपण. कॉर्नेल वर्सेस प्रिमरोज. एक्साइटिंग ऑल द वे. 2 विकेट गेल्यात. 2 ओव्हर नंतर कॉर्नेलचाही स्कोर असाच काहीतरी 12-13 रन होता आणि 2 विकेट गेले होते. सेम प्रिमरोजचाही स्कोर आहे सध्या, जिकडे 10 रन आणि 2 विकेट गेल्या आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि 52 धाव पाहिजे आहेत. 52 रन्स टू विन इन 18 बॉल्स. नितीन हा चांगला लेफ्ट हँड बॅट्समन आहे. थोडा पूर्ण संयम मध्ये खेळतोय तो आज. आज आपण त्याला फ्रीली हिट करताना बघितलं नाहीये. बघूया ही ती मॅच आहे का जेव्हा नितीन आपल्याला थोडे षटकार दाखवतो का. सिसिर टू बॉल. पहिला बॉल सिसिरचा. वन ऑफ द टॉप स्पिनर्स अनंतमचे सिसिर बोस. हटके असे प्लेयर आहेत हे. नेहमीच एंथू असतात. बॅटिंग असून दे, बॉलिंग असून दे, फिल्डिंग असून दे किंवा ऑडियन्स मध्ये बसून दे. एक्साइटिंग प्लेयर. हा एक गुगली डिलिव्हरी लेग स्पिनच्या ऍक्शन मध्ये त्यांनी लास्ट मिनिटला ऑफ स्पिन टाकून नितीनकडनं हा डॉट बॉल बनवलेला आहे. चांगले 2 बॉल पहिल्या ओव्हरचे. तिसरा बॉल. परत एक बॉल. अंपायरचा नोजचा इशारा. टर्फच्या बाहेर पडलेला बॉल. पिचच्या बाहेर हा टप्पा खात गेलेला बॉल. नो बॉल +1. 13 रन झालेले आहेत स्कोर कार्डवर 2 विकेटच्या नुकसानावर. 4 बॉल बाकी. 16 बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मध्ये. अजून एक चांगला बॉल डाऊन द लेग साइड पण वाईडचा इशारा. 1 मोर रन ॲडेड टू द स्कोर कार्ड. स्कोर कार्ड नाव रीड 15 ऑन द बोर्ड. 14 ऑन द बोर्ड. अजून एक नोचा इशारा. कनेक्ट नाही केलाय. सोडलेला आहे बॉल. या बॉलला जर मारलं असतं तर काहीतरी अजून रन्स मिळाले असते. मोठा टर्न मारायला बघतायत इकडे सिसिर. पिच खूप लांब करतायत. सीडनी चांगली बॉलिंग टाकली आहे तर पूर्ण त्यांचा हक्क बनतो त्यांना येऊन सांगायचा हाऊ शुड ही बॉल. 4 balls to go. सिसिर टू बॉल. अगेन डाऊन द लेग साइड. अजून एक वाईड दिलेला आहे इकडे. एक्स्ट्राज बघितले आपण. 3 कंटिन्युअस एक्स्ट्राज. 4 बॉल अजूनही बाकी आहे ओव्हरचे. खूपशे एक्स्ट्राज टाकले तिकडे. 16 रन झालेत स्कोर कार्डवर. साइड चेंज करून टाकतायत सिसिर इकडे. आणि हा पट्ट्यातला बॉल इन दी एअर. कॅचचा अटेम्प्ट केला होता पण कॅच घेण्यात अयशस्वी झालेत. अक्षय इकडे. आला असता कॅच. जरा हळू गेले असते तर पण बॉल नेहमीच ड्रिप होत होता मागच्या बाजूला. थोडा डिफिकल्ट. नितीन ऑन स्ट्राइक. सिसिर टू बॉल. सिसिर बॉल बीट्स नितीन. बाउन्स झालेला हा बॉल. अजून एक डॉट बॉल काढण्यात यशस्वी. आपण या मॅच मध्ये खूपशे डॉट्स बघितले दोन्ही इनिंग्स मध्ये. सिसिरचा नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता. चांगला शॉट मारला होता इकडे. ग्राउंड शॉट गेला पण 1 रन घेण्यात यशस्वी. स्कोर कार्ड झाले 18 रन 2 विकेटच्या नुकसानावर. शेवटचा बॉल ओव्हरचा आणि षटकार. ज्याची वाट बघत होते तो फायनली शेवटच्या बॉलला आलाय. तो कुठेतरी अडला होता आणि तो आलाय. तो होता ह्यांचा षटकार. पहिला षटकार या मॅचचा. स्कोर कार्ड आहे 24 रन 3 ओव्हरच्या नंतर. 12 बॉल बाकी आणि 38 धावा पाहिजेत. आपण आदल्या मॅच मध्ये 20 रन चेस करताना बघितले शेवटच्या ओव्हरला. या मॅच मध्ये बघूया काय होतं इकडे. अविनी सुंदर शॉट मारला लास्ट बॉलला आणि 6 रन जोडलेत. सचिन चांगले व्हेरिएशन बॉलर आहेत. बघूया काय करतात टीम कॉर्नेल साठी. चांगलं बोल ना व्हेरिएशन बॉलर. 40+ मध्ये सुद्धा यांचा परफॉर्मन्स अप्रतिम होता. TPL मध्ये हे पंजाब साठी खेळले होते लास्ट इयर आणि त्यांच्यामध्ये सुद्धा चांगली बॉलिंग केली होती. स्कोर कार्ड 24 झालाय. आपण एक मोठा स्क्रीन लावू गणेशसाठी. 24 रन झालेत गण्या. 24. नेक्स्ट बॉल ऑफ दी ओव्हर. हा एक बॉल. चांगला बॉल इकडे. पहिला बॉल दिलाय. 1च रन गेलेला आहे. जसे जसे बॉलवर 1 रन येतील तसा तसा प्रेशर वाढत जाईल. टीमला षटकारांची चौकारांची गरज. 25 for 2. 11 balls to go.
अजून एक चांगला बॉल, परत हा बाउन्स झालेला बॉल. अविनी एकच रन ऍड केले इकडे. नितीन ऑन स्ट्राईक. 2 बॉल मध्ये 2च रन दिले तिकडे सचिनने. मिस्ट्री बॉलर आहे तिकडे. बॉलचा रिलीज थोडा वेगळा आहे यांचा. 2 बॉल 2 रन दिलेत. 4 बॉल बाकी. नेक्स्ट बॉल बॅकफुटला मारलाय सिसिरच्या हातात. सिसिर गोस फॉर दी डायरेक्ट हेड. सचिन जर स्टंपवर उभे राहिले असते तर चान्स होता इकडे रनआउटचा, पण चांगली बॉलिंग इकडे. 3 बॉल 3 रन काढलेत. अजून 3 बॉल यांना टाकायचे आणि कंट्रोलमध्ये ठेवायचे आहे. बॅट्समन कडनं बघूया काही हिट्स होतात का इकडे. नेक्स्ट बॉल परत बॅकफुटवर सरळ हातात मारलेला हा बॉल आणि सिसिरने कॅच घेतलाय. कॅच आउट झालेत. अवी चांगली बॅटिंग करत होते. आम्हाला वाटलं होतं एंड पर्यंत राहतील, टीमला विक्ट्रीच्या पार घेऊन जातील. अनफॉर्च्युनेटली त्यांची विकेट पडलेली आहे. नेक्स्ट बॅट्समन येत आहेत क्रीजवर श्रेयस. स्कोर कार्ड झालाय 27 रन 3 विकेटच्या नुकसानावर. 35 रन पाहिजेत 8 बॉलांमध्ये. आमच्या भाषेत 6-6 ची मॅच आहे ही, पण हे 6-6 मारणार कोण हा एक मोठा प्रश्न आहे. आठ बॉल 38 पाहिजेत, 35 पाहिजेत सॉरी. नेक्स्ट बॉल अजून एक चांगला बॉल, पण यावेळेस वाईट टाकताना 1 रन. रिक्वायर्ड रन मधनं कमी. 28 for 3. 34 required. 8 balls to go. चांगला बॉल, चांगला शॉट, सरळ हातात मारताना विकेट. सचिनला जी कामगिरी दिली होती ती सचिन पुरेपणे पार पाडतायत. 2 विकेट काढल्यात, त्याच्याच बरोबर 2 डॉट बॉल काढलेत. फक्त एकच वाईड देऊन त्यांनी ही ओव्हर एका विनिंग ओव्हरमध्ये कन्वर्ट केली आहे टीम कॉर्नेलसाठी. 28 for 4. 1 बॉल बाकी. 34 पाहिजेत 7 बॉलमध्ये. आता मॅच थोडी डिफिकल्ट वाटते, बट यू नेव्हर नो, इट्स अ गेम ऑफ क्रिकेट. यू कॅन नॉट प्रेडिक्ट टिल द लास्ट बॉल. एखादा नो त्याच्यावर षटकार पूर्ण गेम चं लॉजिस्टिक्स चेंज करू शकतो. 7 बॉल बाकी. $34 runs to win. सचिनच्या ओव्हरचा लास्ट बॉल. सर्वात डेडली ओव्हर हीच दिसते आपल्याला. स्लो बॉलिंगचं चांगलं प्रदर्शन बघतोय आपण इकडे. नेक्स्ट बॉल ऑफ दी ओव्हर. सचिन बॉल्स ऑन द लेग साइड. ह्यावेळेस वाईड दिलेला आहे, गिफ्ट केलेलं आहे 1 रन. टीमला सगळे सिक्सरच मारायचे. 33 रिक्वायर्ड नाव ऑफ 7 डिलिव्हरीज. नेक्स्ट बॉल सचिनचा. स्लो बॉल आणि स्टंप आउट. अंपायरचा इशारा. विकेट. सचिननी पूर्णपणे मॅच कॉर्नेलला आणून दिलेली आहे. प्रिमरोजला आता फक्त मनीष मसूरकर हेच वाचवू शकतात. एका ओव्हरला किती पाहिजे? एका ओव्हरमध्ये 33 रन्स पाहिजेत जिंकायला. स्कोर कार्ड आहे 29 for 5. सगळ्यात 6 ची गरज आहे इकडे. बघूया नितीन किंवा मनीष काही चमत्कार घडवतात का. लास्ट बॉल टाकतात तनय. तनयला आपण पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग करताना बघितलं होतं, थोडे प्रेशरमध्ये आले होते. टीमनी पूर्ण त्यांच्यावर कॉन्फिडन्स टाकलेला आहे. बघूया ही मॅच ते कॉर्नेलच्या दिशेने फिरवतात का. 34 रनची गरज 6 बॉलमध्ये. 6 षटकारांची मॅच. नितीनला आपण अजूनही त्याचे हात फ्री करताना बघितले नाही आहेत. टर्फवर त्यांनी बॅकफुटवर खूपच जाऊन प्रयत्न केलेत. एकही शॉट फ्रंट फुटवर किंवा लॉफ्टमध्ये आपण बघितला नाहीये त्यांच्या बॅटमधनं, जे रेग्युलर सॅटर्डेच्या गेममध्ये फीचर करतात. नितीन हे एक चांगले प्लेअर आहेत. बघूया प्रिमरोजसाठी ते काय करतात. शेवटची ओव्हर आहे, क्वार्टर्सची मॅच आहे. कॉर्नेल वर्सेस प्रिमरोज. 6 बॉल 34 रनची गरज. बॉल घेऊन येतात तनय राडिया. गेम ऑन. लास्ट ओव्हर. 6 balls. 33 runs to win. रिक्वेस्ट आहे कृपया मॅच चालू करावी. आपल्याला अजूनही सामने बाकी आहेत. 6 बॉल बाकी. एखादा षटकार सगळ्याच गोष्टी बदलू शकतो. पहिला बॉल तनायचा आणि त्यांनी टाकलेला आहे हा डॉट बॉल. चांगला पहिला बॉल. फिरकीचे गोलंदाज. हाताची वेगळीच ऍक्शन. ऑफ स्पिन करताना डॉट बॉल काढलाय टीमसाठी. आता 5 बॉलमध्ये 33 धावा पाहिजेत.
सेकंड बॉल ऑफ दी ओव्हर. टीम कॉर्नल साठी तनय. सेकंड बॉल एज लागला इकडे. 1 रन घेतलेली आहे. 1 रन डझंट हेल्प. 4 बॉल 32 धावा पाहिजेत आता. व्हेरी डिफिकल्ट अनलेस इकडे काहीतरी एक चमत्कार घडतो. नो बॉल वगैरे येतो. तने टू बॉल द थर्ड बॉल ऑफ दी ओव्हर टू मनीष. इट्स अ गुड शॉट. ग्राउंड शॉट मारलेला आहे. मनीष म्हणतात मी स्ट्राईक ठेवतो. 3 बॉल झाले. 3 बॉल मध्ये आता 32 रन पाहिजे जिंकायला टीम प्रिमरोजला. 3 बॉल्स. नेक्स्ट बॉल वाईड बॉल. तरी रन गिफ्ट करताना टीम प्रिमरोजला. 31 for 5 टीम प्रिमरोज. 5th over is what we are seeing right now. That's a beautiful shot. मध्ये टाकलेला हात. मागे चाललेला कॅच. सिसिरने मध्ये हात टाकला नाही तर हा कॅच आउटच होता. मनीषने अजून थोडासा जरा वरती मारला असता आता बॉल षटकाराकडेच गेला असता. टायमिंग थोडं लेट झालं. थोडं अजून एलिव्हेशन मिळालं असतं तर षटकार लिहिला होता या बॉलवर. चांगला कनेक्ट केला होता. नेक्स्ट बॉल. तनयचा फुल टॉस. मनीषने मारलाय लेग साइडला. अजून एक डॉट बॉल. तनयने आता मात्र मॅच कॉर्नेलला जिंकवून दिलेली आहे आणि मॅचचा हा शेवटचा बॉल बघतोय क्वार्टर फायनलचा. कॉर्नेल वर्सेस प्रिमरोज. मोठं मार्जिन ठेवून जिंकणार आहे टीम कॉर्नेल इकडे. लास्ट बॉल ऑफ द मॅच आणि खूप मेहनत करून टाकलेला हा नो बॉल. खूपच एफर्ट्स घेतले होते. 1 बॉल टाकायचा होता. लास्ट बॉल आणि पूर्णपणे मान देऊन मनीषनी हा बॉल प्लेस केलाय आणि याच प्रकारे मॅच संपलेली आहे क्वार्टरची. कॉर्नेल हॅज क्वालिफाईड टू द नेक्स्ट राऊंड. हार्ड लक टीम प्रिमरोज. गुड एफर्ट्स. तुम्ही चांगले खेळला टू रीच द क्वार्टर्स.